नमस्कार, माझे नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वांग्याचं झटपटत असं एकदम चमचमीत असं भरीत आणि अगदी सोप्या 5-10 मिनिटात तयार होणारे हे भरीतची अशी रेसिपी आहे। साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि खायला अशी एक नंबर लागणारी रेसिपी आहे। तुम्ही टिफिनवर कशावर पण देऊ शकता, लहान मुलांनाही खूप आवडते। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। यासाठी मी 4 अशी वांगी घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण, मीठ आणि तेल याचा आपण वापर करणार आहोत। हे बघा, वांगे मी छानपैकी असे साफ करून मोठे असे काप करून घेतलेले आहेत। वर कढई ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण तेल टाकू। तेल आपलं छानपैकी झालेले, त्यात आपण हिरव्या मिरच्या टाकूया। लसूण, यात लगेच मी वांगे टाकते। त्यावरती मीठ टाकते। सुरुवातीला तेल खूप उडतं म्हणून लगेच मी झाकण ठेवलं होतं। थोडासा आवाज शांत झाला की झाकण काढून आपण मला छानपैकी असं मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेतल्यानंतर आपण परत याच्यावर झाकण ठेवून याला वाफेतच आपण होऊ देणार आहोत। वांगी लवकर होतात त्यामुळे आपण असे त्याच्यामध्ये होऊ देणार आहोत। चला आता 5 मिनिटानंतर आपण आपले ओपन करून बघूया। वांगे आपले छानपैकी शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। आता काहीच न करता आपण असं एखादा ग्लास किंवा तुमच्याकडे जे असेल ते घेऊन आता आपण याला याच्यातच मॅश करूया। छान याच्यामध्येच आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आहे।
बघू शकता. किती सुंदर पद्धतीने सगळे हे मॅश होऊन गेले. हे बघा, आता मी परत गॅस सुरू केलेला आहे. आता यात आपण एकदम मीठ चेक करून घेऊया. मीठ लागत असेल अजून मी त्याच्यात टाकू शकता. आता यातून वरतून थोडीशी हिरवी कोथिंबीर ॲड करते. छान असं आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. गरम गरम याला सर्व करू. तर हे बघा, आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. याला तुम्ही गरम गरम भाकरीसोबत, पापडासोबत, लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता. अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी ही रेसिपी आहे. खायला एकदम छान लागणार आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.